जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य नयनाताई आभाळे आणि प्रमोद जाधव यांनी याविषयी दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी सौ नैना रवींद्र आभाळे। मी पुणे जिल्हा ग्राहक पंचायत याची महिला प्रमुख आहे आणि महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही जी योजना आणलेली आहे, उशिरा का होईना पण आपल्या महिलांसाठी खूप चांगली योजना आणलेली आहे। तर मी सगळ्या महिला भगिनींना महाराष्ट्राचे आवाहन करते की सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। आपल्या आजूबाजूला ज्या महिला आहेत त्या दैनंदिन जीवनात आपल्याला कामासाठी मदत करतात, त्या महिलांना आपण याच्यामध्ये सहभागी करून घ्या। ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरले जातात, ज्या महिला अशिक्षित असतील त्यांना आपण मदत करा। म्हणजे माझं सगळ्यांना आव्हान आहे महिला भगिनींना की आपण शिकलेलो आहोत, आपल्याला ह्या योजनेची माहिती आहे, पण ग्रामीण भागात जाऊन जिथे जिथे दिवसभरात तुम्हाला ज्या ज्या महिला कॉलेजच्या मुली भेटतील त्या सगळ्या महिला भगिनींना तुम्ही हा फॉर्म भरून घ्या आणि या योजनेची माहिती सांगा। आणि सरकारचे आपल्या सगळ्या महिला भगिनींकडून खूप खूप आभार की त्यांनी ही योजना अंमलात आणली। धन्यवाद। नमस्कार, मी प्रमोद मानसिंगराव जाधव, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य, माळेगाव तालुका, बारामती जिल्हा पुणे। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। तर त्याचे काही जे निकष आहेत त्या निकषाच्या संदर्भामध्ये अनेक महिलांमध्ये थोडंसं ही तयार झालेलं आहे की जेणेकरून हे निकष कोणाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे का, कोणाला पॅन कार्ड पाहिजे का, शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे का, किंवा डोमासाईड पाहिजे का, याविषयी महिलांची अत्यंत म्हणजे वास्तुस्थिती अशी झाली की जिजा मनस्थिती झालेली आहे। कालची परिस्थिती अशी झाली की त्या तलाट्यांच्या दारामध्ये कमीत कमी 300-350 महिलांची रांग लागली होती की ते उत्पन्नाचा दाखला द्या म्हणून, आणि तलाट्याच्या तिथे बी असा टीक पडलेला आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी। तर डोमासाईड करण्याकरता शाळा सोडण्याच्या दाखल्याची आवश्यकता आहे। अनेक महिला शाळेत न गेलेल्या आहेत, त्यांनी काय करायचं? मग त्या महिला सरकारी दवाखान्यात जायला लागल्या ती, आणि त्या सरकारी दवाखान्यातून ह्याचं वयाचा दाखला आणायला लागला। तो वयाचा दाखला इकडे चालत नाही, त्यांना शाळा सोडण्याचा दाखलाच पाहिजे। शाळा सोडण्याचा दाखला नसल्यामुळे त्याही महिला अत्यंत त्यांना मानसिक त्रास व्हायला लागलेला आहे। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना स्पष्ट विनंती करतो की याचे जे काय आहे नियम ते सौम्य करून ताबडतोब त्याची कारवाई करा, आणि ते ऑफलाईन भरायच्या तर ऑनलाईन भरायच्यात हेही सांगा। कारण त्याच्यामुळे काय झाले, अनेक झेरॉक्स मशीनमध्ये फॉर्म द्यायला लागल्यात, ते फॉर्म घेऊन येते ते लिहिते ते, आणि ते द्यायचं कुठं ही सुद्धा त्यांना माहित नाही। तलाट्यांना सुद्धा काय माहित नाही, तलाठी तर कालपर्यंत उत्पन्न दाखले सह्या सुद्धा करत नव्हते की आम्हाला अजून जाहीर करायला आम्ही काय करू, आणि त्यांचंही बरोबर आहे कारण पूर्ण काय माहितीच नाही ना। आणि काल ह्याचं हे सगळं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलंय, 60-65 वय केलंय, उत्पन्नाचा दाखला नको म्हणून सांगितलंय, आणि 5 एकर जमिनीची बी ही काढून टाकलेली, अट काढून टाकलेली। हे सगळं तयार करून ऑनलाईन भरायचं का ऑफलाईन भरायचा या सगळ्या गोष्टी लवकर स्पष्ट व्हाव्यात, आणि हे फॉर्म कुठं भरायचे आणि कुठं सबमिट करायचे हे त्यांनी स्पष्ट करावं, एवढी विनंती। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।